Okay, so we are studying the Zener diode. It is a heavily doped p-n junction diode. Okay, which works in only reverse bias. Which works in reverse bias. हा फक्त रिव्हर्स बायस मध्ये वर्क होतो. ठीक आहे. आणि याचं सिम्बॉल जे आहे ते या पद्धतीने आहे. So this is the electrical symbol of the Zener diode. आता Zener diode याचं सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन काय आहे तर ऍप्लिकेशन इज दॅट इट इज used as voltage stabilizer. It is used as voltage stabilizer. Okay, voltage stabilizer. Okay, why it is used as a voltage stabilizer? Because reverse bias मध्ये breakdown region म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे बघा. Okay, when Zener diode is in reverse bias and when it is in breakdown region. The graph is like this. Okay, so this is a graph of breakdown region. When Zener diode is in reverse bias, okay, it is in breakdown region. It is found that इथं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय दिसतं, although there is large change in current, change in current जरी large असला, then also change in voltage is negligible. Okay, change in voltage is negligible. The current जरी large amount मध्ये change झाला तरी voltage मात्र change होत नाही. हे Zener diode एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे ब्रेकडाऊन रिजन मध्ये. And therefore it can be used as a voltage stabilizer. याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे, ओके, ब्रेकडाऊन व्होल्टेज कुठून कुठपर्यंत व्हॅरी होऊ शकतं तर ब्रेकडाऊन व्होल्टेज कॅन हॅव व्हॅल्यू between 2 volt to 200 volt. असं जो ब्रेकडाऊन रिजन आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते 2 व्होल्ट पासून 200 व्होल्ट वर पर्यंत असतं. And it depends upon the doping level. So doping level adjust करून आपण व्होल्टेज जे आहे ते काय करू शकतो, 2 व्होल्ट पासून ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते 2 व्होल्ट पासून 200 व्होल्ट पर्यंत मेंटेन करू शकतो. ठीक आहे. आता Zener diode सर्किट कसं बघा, इलेक्ट्रिकल सर्किट. So circuit diagram for the Zener diode is like this. Circuit diagram for Zener diode. It is like this. So this is the input voltage. Then there is a series resistance.
सर्वांना आवाज ऐकू येतोय माझा व्यवस्थित? मध्येच डिस्कनेक्ट झालं होतं. हॅलो, आता माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय का व्यवस्थित? हा, तर सर्किट डायग्राम ऑफ झेनर डायोड कशी आहे बघा. टू ऍक्ट ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. सर्किट डायग्राम of Zener diode. It is like this. So first of all there is a V input. Okay, input voltage असणार आहे. And this is a input DC supply. Then there is a series resistance. Okay, which is denoted by RES. And after that there is a Zener diode. This is plus, this is minus. This is the Zener diode. It is like this. सोरा दादाने टेप घेतलेला आता काय करणार तू इथे कुठे ठेवायचा दादाने टेप घेतलेला म्हणजे पांढरा गोल गोल त्याचा आप फोल्ड This is the load resistance. So this is the circuit diagram for working of the Zener diode. Okay, so here there is a input voltage. Okay, आणि हे जे व्होल्टेज आहे ते कसं आहे, फ्लक्च्युएटिंग आहे. फ्लक्च्युएटिंग. आता फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, डीसी व्होल्टेज आहे आणि फ्लक्च्युएटिंग आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे, सपोज ऍव्हरेज व्हॅल्यू आहे 6 व्होल्ट, परंतु काही रिझन्स मुळे ते कधी 6.1 व्होल्ट होत आहे, कधी 5.8 व्होल्ट होत आहे, कधी 5.9 व्होल्ट होत आहे. ओके, तर कधी पुन्हा एकदा 6 व्होल्ट होणार आहे. अशी व्हॅल्यू जी आहे ती कमी जास्त होते काही रिझन मुळे. म्हणजे ते सर्किट मधला रेझिस्टन्स असेल किंवा अदर रिझन मुळे हे व्होल्टेज कमी जास्त व्हायला लागलंय. ठीक आहे, आता हा झीनर डायोड जो आहे, आता लोड रेझिस्टन्स जो आहे, लोड रेझिस्टन्स लक्षात घ्या, त्याचं रेझिस्टन्स ठरलेलं असणार आहे. म्हणजे तुमची टीव्ही किंवा मोबाईल किंवा आणखी जे काही सर्किट असेल त्याचा रेझिस्टन्स ठरलेला असणार आहे. ओके, आणि त्याला रिक्वायर्ड व्होल्टेज ठरलेला असणार आहे. म्हणजे याला सपोज म्हणजे आपला मोबाईल ऑपरेट करायला सपोज 3 व्होल्ट लागत असेल, तर आपण काय करणार आहे, 3 व्होल्टचा झीनर डायोड घेणार आहे. ओके, म्हणजे 6 व्होल्ट मधलं 3 व्होल्ट झीनर डायोडच्या ब्रेकडाऊन साठी लागणार आहे आणि बाकीचं व्होल्टेज कुणाला जाणार आहे, हे सिरीज रेझिस्टन्सला जाणार आहे. सो लोड रेझिस्टन्सला देखील व्होल्टेज किती येणार आहे, 3 व्होल्टच येणार, कारण हे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहे, बरोबर आहे ना. झीनर डायोड आणि लोड रेझिस्टन्स हे कसे आहेत, एकमेकाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. त्याच्यामुळे जे ब्रेकडाऊन व्होल्टेज झीनर डायोडचं असणार आहे, म्हणजे जे व्होल्टेज झीनर डायोडला असणार आहे तेवढंच काय मिळणार आहे, लोड रेझिस्टन्सला मिळणार. ओके, सो दिस इज द सर्किट डायग्राम. पुन्हा एकदा सर्किट डायग्राम कशी असणार आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ सिरीज रेझिस्टन्स, देन देर इज अ झीनर डायोड लाईक दिस. ओके, आणि झीनर डायोडला पॅरलल मध्ये काय असणार आहे तुमचा, झीनर डायोडला पॅरलल मध्ये लोड रेझिस्टन्स असणार आहे. A series resistance, and this combination is connected to the input supply. Okay, आता
इनपुट सप्लायचं व्होल्टेज जे आहे ते जास्त असू शकतं आणि जास्त व्होल्टेज असल्यामुळं ते झिनर डायोडला कमी म्हणजे पाहिजे तेवढं. आता हा सपोज इनपुट व्होल्टेज काय आहे, सपोज 6 व्होल्ट आहे आणि ब्रेकडाऊन झिनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे, सपोज 4 व्होल्ट असेल, तर ते 6 मधलं 4 व्होल्ट झिनरला जाणार आहे आणि 2 व्होल्ट आणखी कुणाला तरी द्यायला पाहिजे आणि ते कुणाला दिलं जातं, सिरीज रेझिस्टन्सला दिलं जातं आणि त्याच्यासाठी काय केलेला असतो, हा सिरीज रेझिस्टन्स जोडलेला असतो. म्हणजे सिरीज रेझिस्टन्सच्या सहाय्यानं झिनर डायोडला काय करता येतं, आपल्याला पाहिजे तेवढं व्होल्टेज काय करता येतं, प्रोड्यूस करता येतं. ठीक आहे, म्हणजे इनपुट व्होल्टेज जर 6च असेल आणि झिनर डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज देखील जर 6 असेल तर सिरीज रेझिस्टन्सची काय आवश्यकता नाही. ओके, सो सिरीज रेझिस्टन्सची आवश्यकता कधी असते, सिरीज रेझिस्टन्सची आवश्यकता कधी आहे, जर आपल्याला झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज कमी असेल आणि इनपुट व्होल्टेज जास्त असेल. अरे इकडे दादा, खाली जा, खाली जा. सो दिस इज द इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम. आता इथं लक्षात घ्या, व्होल्टेज थोडंफार आता इथं इनपुट व्होल्टेज जर थोडंसं चेंज झालं तर काय होणार आहे, इनपुट व्होल्टेज थोडंसं वाढलं तर सिरीज रेझिस्टन्स मधला करंट वाढेल. सिरीज रेझिस्टन्स मधला करंट वाढला की झिनर डायोड मधला देखील करंट वाढेल. आता झिनर डायोड मधला करंट जरी वाढला तरी त्याचं व्होल्टेज मात्र काय होत नाही, झिनर डायोडचं चेंज होत नाही. आणि झिनर डायोड आणि लोड रेझिस्टन्स हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळं, झिनर डायोड आणि लोड रेझिस्टन्स हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळं, ओके, झिनर डायोडचं व्होल्टेज जर कॉन्स्टंट राहिलं तर काय होणार आहे, लोड रेझिस्टन्सचं व्होल्टेज देखील काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज कमी जास्त झालं तर सर्किट मधला काय होतो, करंट कमी जास्त होतो. सर्किट मधला करंट कमी जास्त जरी झाला तरी झिनर डायोडचं व्होल्टेज काय होत नाही, झिनर व्होल्टेज जे आहे ते चेंज होत नाही आणि झिनर व्होल्टेज कॉन्स्टंट राहत असल्यामुळे लोड रेझिस्टन्सला असणारं व्होल्टेज देखील काय होणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. ओके, लक्षात येत आहे. म्हणजे अशा प्रकारे झिनर डायोड इज युज्ड ॲज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या. First of all, there is a series resistance. Then there is a Zener diode. It is connected in reverse bias. आणि आउटपुट आहे, आउटपुट किंवा लोड रेझिस्टन्स कुणा कसा जोडायचा आहे, आउटपुट किंवा लोड रेझिस्टन्स हा झिनर डायोडच्या एका साईडला एक टर्मिनल जोडायचं, दुसऱ्या साईडला दुसरं टर्मिनल जोडायचं. दिस इज पॉझिटिव्ह अँड हिअर देर इज अ निगेटिव्ह. सो इथं काय तुमचं असणार आहे, इनपुट व्होल्टेज असणार आहे, बॅटरीकडून आलेलं इनपुट व्होल्टेज जे कमी जास्त काही रिझन मुळे होत आहे. इथं काय असणार आहे, सिरीज रेझिस्टन्स. हा काय आहे, झिनर डायोड आणि हा लोड रेझिस्टन्स आहे. आता इनपुट व्होल्टेज सपोज थोडंसं वाढलं तर करंट, सिरीज रेझिस्टन्स मधला करंट आणि झिनर डायोड मधला करंट काय होणार आहे, वाढणार आहे. आता करंट जरी वाढला तर याचं व्होल्टेज मात्र काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि झिनर डायोडचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहिल्यामुळं लोड रेझिस्टन्स देखील व्होल्टेज काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे इनपुट व्होल्टेज जरी वाढलं तरी लोड रेझिस्टन्सचं व्होल्टेज कॉन्स्टंट. इनपुट व्होल्टेज आता कमी झालं तर करंट काय होणार आहे, कमी होणार. करंट कमी होणार म्हणजे झिनर डायोड मधला करंट देखील काय होणार आहे, कमी होणार. आता झिनर डायोड मधला करंट जरी कमी झाला तरी त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्होल्टेज चेंज होत नाही. आणि झिनर डायोडचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलं म्हणजे ए पॉईंट आणि बी पॉईंट, झिनर डायोडचं व्होल्टेज म्हणजे ए आणि बी मधलं व्होल्टेज जर आहे तेवढं राहिलं तर लोड रेझिस्टन्सचं व्होल्टेज म्हणजे ए आणि बी मधलंच व्होल्टेज आहे ना, ते पण कॉन्स्टंट राहणार. म्हणजे याचा मिनिंग इनपुट व्होल्टेज जरी कमी जास्त झालं तरी आउटपुट व्होल्टेज म्हणजे लोड रेझिस्टन्सचं जे व्होल्टेज आहे ते मात्र चेंज होत नाही, लक्षात घ्या. अँड हेन्स इट इज युज्ड ॲज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर.
कारण आपण जर झिनर डायोड किंवा व्होल्टेज स्टॅबिलायझर जर यूज केला नाही तर तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे त्याचं परफॉर्मन्स काय होऊ शकतं, वीक होऊ शकतं किंवा त्याची लाईफ कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे झिनर डायोड आपल्याला वापरावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक सपोज रेडिओ आणि तो झिनर डायोडच्या साईन जोडायचा आहे. तर कसं जोडायचं आहे, सपोज तुमची इथं काय असणार आहे, दिस इज बॅटरी, ही बॅटरी असणार आहे. रेडिओला किती व्होल्ट लागतंय, सपोज 4.5 व्होल्टचा रेडिओ आहे आणि तुमची बॅटरी किती आहे, सपोज 6 व्होल्टची आहे. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. तर काय करायचं, पॉझिटिव्ह पासून काय करायचं, एक सुटेबल सिरीज रेझिस्टन्स अगोदर जोडायचा. त्याच्यानंतर काय करायचं, 4.5 व्होल्ट असणारा झिनर डायोड घ्यायचा, झिनर डायोड. ओके, तर झिनर डायोड वेगवेगळ्या ब्रेकडाऊन व्होल्टेजचा तुम्हाला मिळतो. तर रेडिओला 4.5 व्होल्ट लागत असेल तर काय करायचा, 4.5 व्होल्टचा झिनर डायोड घ्यायचा. तो काय करायचा, त्याचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते पॉझिटिव्ह साईडला जोडायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं आहे, या झिनर डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल कुठं जोडायचं आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. आणि झिनर डायोडचं दुसरं टर्मिनल कुठं जोडायचं, आता डायरेक्टली निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं. ओके, या पद्धतीने कनेक्टिव्हिटी करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, आता इथं तुमचा रेडिओचं इथून 2 आउटपुट काढायचे. ओके, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह अँड हिअर देर इज अ रेडिओ. म्हणजे रेडिओला इथं कनेक्शन द्यायचे तुम्हाला. So here you are going to connect your radio. So automatically रेडिओला कॉन्स्टंटली काय होणार आहे, 4.5 व्होल्ट मिळेल. ओके, रेडिओला कॉन्स्टंटली 4.5 व्होल्ट मिळणार आहे. म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज 6.1 चुकून झालं किंवा 5.9 जरी झालं किंवा 5.8 जरी झालं, हा झिनर डायोड जर नसता तर तुम्हाला कॉन्स्टंट व्होल्टेज मिळालं नसतं. तर या पद्धतीने सर्किट डायग्राम असणार आहे. हिअर देर इज अ बॅटरीला एक सुटेबल सिरीज रेझिस्टन्स जोडायचा. आता त्याचं कॅल्क्युलेशन, सिरीज रेझिस्टन्स कितीचा जोडायचा याचं कॅल्क्युलेशन आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता झिनर डायोड किती व्होल्टचा घ्यायचा कसं ठरवायचं असतं, तुम्हाला जे ऍप्लिकेशन रन करायचं आहे त्याचं जेवढं व्होल्टेज असेल तेवढ्याच व्होल्टेजचा झिनर डायोड घ्यायचा आहे. म्हणजे 4.5 व्होल्टचा झिनर डायोड घेतला तर आपल्याला 4.5 कॉन्स्टंट व्होल्टेज मिळणार. 6 व्होल्टचा झिनर डायोड घेतला तर 6 व्होल्ट आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे. आणि तुमचा रेडिओ किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे ते कसं जोडायचं आहे, ते नेहमी झिनर डायोडला पॅरलल मध्ये जोडायचं आहे. आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज त्या अप्लायन्सला मिळेल. आता झिनर डायोडशी रिलेटेड ते इक्वेशन्स काय काय येणार बघा, ते इक्वेशन्स खूप महत्वाचे आहेत. सो दिस इज इनपुट व्होल्टेज व्ही इन. झिनर डायोडला काय असणार आहे, म्हणजे लोड रेझिस्टन्सला काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज असणार आहे. हा सिरीज रेझिस्टन्स आणि याला व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स असणार आहे. आता बघा, बॅटरीचं जे टोटल व्होल्टेज आहे ते काय होणार आहे, काही व्होल्टेज सिरीज रेझिस्टन्सला जाणार, काही व्होल्टेज आउटपुटला जाणार आहे. म्हणजे इथं झिनर डायोडचं व्होल्टेज काय असणार आहे, व्हीझेड. आता जेवढं व्हीझेड असणार आहे तेवढंच काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज असणार आहे. आणि हे दोन पॅरल मध्ये. आणि इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज आउटपुट व्होल्टेज प्लस व्होल्टेज अक्रॉस द सिरीज रेझिस्टन्स. म्हणजे
हे फी इन इज इक्वल टू फी आर प्लस काय असणार आहे, फी झेड असणार आहे. हे प्लस हे बरोबर हे येणार आहे. ओके, फी इन इज इक्वल टू फी आर प्लस फी झेड किंवा फी इन इज इक्वल टू फी आर प्लस फी आउट या पद्धतीने येणार आहे. हे झिनर डायोडशी रिलेटेड महत्वाचं रिलेशन आहे. सो फर्स्ट रिलेशन काय, जेवढं फी झेड असतं तेवढंच फी आउटपुट असतं. त्याच्यानंतर इनपुट व्होल्टेज बरोबर आउटपुट व्होल्टेज प्लस सिरीज रेझिस्टन्सला आलेलं व्होल्टेज. त्याचबरोबर सर्किटमध्ये टोटल करंट सपोज आय असेल, ठीक आहे, तर काही करंट आय झेड म्हणजे झिनर डायोड मधून जाणार आणि बाकीचा करंट काय होणार आहे, लोड रेझिस्टन्स मधून जाणार आहे. ओके, जिकडून आलेला करंट काही आय झेड काही आय एल. सो आणखी एक महत्वाचं रिलेशन काय येणार आहे, आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल. आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल येणार आहे. म्हणजे टोटल करंट बरोबर काय येणार आहे, झिनर डायोड मधला करंट प्लस लोड रेझिस्टन्स मधला करंट. कारण इकडून येणारा जो करंट आहे लक्षात घ्या, तो काही करंट पुढे जाणार आहे आणि काही करंट इकडे जाणार आहे. म्हणजे सपोज हा 5 एम्पियर असेल, झिनर डायोड मध्ये 3 एम्पियर करंट गेला, तर लोड रेझिस्टन्स मध्ये किती जाणार आहे, 2 एम्पियर करंट जाणार आहे. सो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट फॉर्म्युला, दॅट इज आय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एल येणार आहे. तर एवढे रिलेशन व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतो झिनर डायोडशी रिलेटेड. ओके, याच्यावर एक क्वेश्चन बघूया आपण. Suppose there is a battery of 6 volt. This is series resistance. Here there is a Zener diode, and here there is a radio. Radio is connected across the Zener diode. आता पॉवर ऑफ रेडिओ, ओके, रेडिओ पॉवर जी आहे ती किती आहे, सपोज 3 वॅट आहे. 3 वॅटचा रेडिओ आहे, 3 वॅट, आणि त्याचं व्होल्टेज ऍट आउटपुट म्हणजे रेडिओला लागणारे जे व्होल्टेज आहे ते किती आहे, 4.5 व्होल्ट आहे. व्होल्ट. and Zener diode current through the Zener diode is suppose 300 milliampere. Then what is the value of series resistance? Series resistance किती पाहिजे असा क्वेश्चन आहे. ओके, आता बघा रेडिओचं व्होल्टेज किती आहे, 4.5 व्होल्ट, म्हणजे झिनर डायोडचं व्होल्टेज किती येणार, 4.5 व्होल्ट आलं. ठीक आहे, मग आता सिरीज रेझिस्टन्सला व्होल्टेज किती जाणार, मग 1.5 व्होल्ट. कारण तुम्हाला माहित आहे की हे 6 व्होल्ट म्हणजे काय असतं, इथलं व्होल्टेज प्लस इथलं व्होल्टेज असतं. ठीक आहे, सो 1.5 प्लस 4.5 म्हणजे काय येणार आहे, 6 व्होल्ट येणार आहे. आता सिरीज रेझिस्टन्स काढण्यासाठी व्होल्टेज आणि करंट या दोन गोष्टी माहिती पाहिजेत ना. आता व्होल्टेज मिळालं, आता करंट काढूया. ओके, आता रेडिओची पॉवर दिली आणि रेडिओचं व्होल्टेज दिलंय. पॉवर आणि व्होल्टेज माहित असेल तर इथला करंट काढू शकतो आपण, लोड करंट. ओके, पॉवर म्हणजे काय असतं, व्होल्टेज इंटू करंट असतं. सो करंट इज इक्वल टू काय येणार आहे, पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज येणार. पॉवर किती आहे, पॉवर ऑफ द रेडिओ 3 वॅट आणि व्होल्टेज ऑफ द रेडिओ 4.5 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 2/3 येणार ना. हे 2/3 म्हणजे ठीक आहे, 2/3 एम्पियर.
हे झाला कुठला करंट, हा लोड करंट येणार आहे, जे रेडिओला लागणारा करंट, कारण त्याची रेडिओची पॉवर आणि रेडिओचं व्होल्टेज माहिती आहे, मग रेडिओचा करंट मिळेल ना, रेडिओचा करंट म्हणजेच लोड करंट येणार आहे. म्हणजे इथं फ्लो होणारा करंट मिळाला 2/3 एम्पियर. ठीक आहे. आणि झीनर डायोड मधून फ्लो होणारा करंट दिलेला आहे, किती आहे तो 300 मिली एम्पियर, म्हणजे 0.3 एम्पियर. ठीक आहे. मग आता इथं सिरीज रेझिस्टन्स मधून येणारा करंट किती असणार आहे, करंट थ्रू सिरीज रेझिस्टन्स म्हणजे हा टोटल करंट बरोबर काय असणार आहे, झीनर डायोड मधून किती जातोय 0.3 आणि लोड रेझिस्टन्स मधून किती जातोय 2/3. म्हणजे टोटल करंट थ्रू सिरीज रेझिस्टन्स किती असणार, I इज इक्वल टू 0.3 म्हणजे 3/10 लिहितो प्लस 2/3. सो 3 into 3 9 प्लस 29 प्लस 20 म्हणजे 29 डिवायडेड बाय काय येणार आहे 30. 29/30 इज द टोटल करंट. अँड देअरफॉर आता रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट ना. व्होल्टेज किती रेझिस्टन्सला आहे 1.5 डिवायडेड बाय करंट किती 29/30. 30 into 1.5 divided by 29. So approximately 1.5 ओहमचा आन्सर येणार आहे, 1.5 ओहम. तर अशा प्रकारे म्हणजे हे तुम्हाला इक्वेशन जर व्यवस्थित सगळे लक्षात ठेवले तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरी सॉल्व्ह करू शकता. इथे इक्वेशन काय येणार बघा, पहिली गोष्ट म्हणजे इनपुट व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज प्लस व्होल्टेज अक्रॉस द रेझिस्टन्स येणार, हे पहिलं इक्वेशन. त्याचबरोबर आउटपुट व्होल्टेज म्हणजेच काय असतं, झीनर डायोडचं व्होल्टेज असतं, किंवा त्यालाच काय म्हणतो व्होल्टेज अक्रॉस दी लोड रेझिस्टन्स. आणि त्याचबरोबर टोटल करंट I बरोबर काय असतं, झीनर डायोड मधला करंट प्लस लोड करंट असणार. एवढे इक्वेशन लक्षात ठेवले, ही डायग्राम लक्षात ठेवली तर तुम्हाला कुठलंही इक्वेशन जे आहे, कुठलाही प्रॉब्लेम याच्यामधला सॉल्व्ह करता येईल. So this is about the Zener diode. तर सेशन एंड व्हायला लागलाय. ओके, 3 मिनिट्स मध्ये सेशन एंड होणार आहे. अँड देअरफॉर काय करूया आपण, मीटिंग एंड करून पुन्हा स्टार्ट करूया. ठीक आहे.